जगन्नाथ, 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 ये तिलोत्तमा ये, तुझीच वाट बघत होतो. मला ठाऊक होतं आज ना उद्या तू नक्की येणार, कारण आपली बरेच हिशोब बाकी राहिलेत. हो ना, बऱ्याच वर्षापासूनचे आपले हिशोब बाकी आहेत. इतक्या वर्षानंतर आज समोरासमोर आलोय आम्ही. एकाच शहरात राहून सुद्धा माझी नजर तुझ्यावर कशी पडली नाही रे, मला आश्चर्यच वाटतंय. पण ठीक आहे, आज भेटीचा योग आला. हो, योग आला ना. भेटीचा योग आला. तो का आला, कशासाठी आला, तुझी पावलं गुरुकुलाकडे का वळली याची पूर्ण कल्पना आहे मला. आहे ना. चला, म्हणजे माझं काम सोपं झालं तर मग थेट मुद्द्यावर येऊ. तुझी ही गुरुकुलाची जागा मला हवी आहे. मग ही जागा तू मला सन्मानाने देणार आहेस का तुझ्याकडून हिसकावून घ्यायची ते तू ठरवायचंस. अगं तिलोत्तमा, माझं जे उरलेलंच नाहीये मी तुला देणार कसं, आणि तू माझ्याकडनं हिसकावून घेणार तरी काय. ही जागा आधी माझी होती, आता नाहीये. आता हिचा मालक दुसराच कोणीतरी आहे. खोटं बोलतोस तू जगन्नाथ. मला एजंटनी स्पष्टपणे सांगितलंय ही गुरुकुलाची जागा तुझ्या मालकीची आहे. तेव्हा ही नाटकं ना दुसऱ्यांसमोर दाखवायची बरं का. बोल. जुन्या आठवणी जाग्या झाल्या वाटतं. घाबरलास तिलोत्तमा मेंदळेला, घाबरलास पुन्हा एकदा. घाबरलो, आणि तुझ्याशी लढायला मी आयुष्यात कधीच घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. तुला काय वाटतंय तुझा सामना माझ्याशी आहे? तुझा सामना ज्या व्यक्तीशी आहे ना, ती व्यक्ती जर समोर आली तर पायाची जमीन सरकली. ती व्यक्ती अजून जन्माला यायची आहे, जी तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकवू शकेल. दाखव ना, कोण आहे ही तुझी ढाल? कोण आहे ती व्यक्ती जो या जागेचा मालक आहे? त्याला समोर आण माझ्या. जी किंमत सांगेल ना या जागेची त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत मी द्यायला तयार आहे. पण ही जागा आता तिलोत्तमा मेंदळेचीच होणार. माझ पैशाचा असू दे नाही तर सत्तेचा, माणसाला आंधळच करतो. तुला काय वाटलं तू जिंकलीस? वाटत नाहीये, खात्री आहे मला. अर्धी लढाई इथेच जिंकले मी. आता तू कितीही आडवा ये, कितीही हातपाय मार, हे गुरुकुल आता माझंच होणार. नशिबाचं चक्र बदलतंय, पण काळ जवळ आलाय तुझा म्हणून. तुला काय वाटतंय तुझ्यात आणि या जागेच्या मध्ये मी उभा आहे? मी नाही, ती उभी आहे. आज मी मेंदळे घराचा उंबरठा कायमचा ओलांडते, पण लक्षात ठेवा, ह्या घराचा उंबरठा मी तुमच्यामुळे ओलांडते. आता ही सावली ह्या घरातून कायमची जाते. तू तू काय करतेस इथे? सॉरी, तुम्ही मला ओळखता का? तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? काय बालिशपणा आहे हा? काय नाटक आहे? तुमचं काही काम होतं का म्हणे? तू काय ओळखत नाहीस मला? अहो, असं काय करताय? आपण ज्यांना ओळखत नाही त्यांना काही काम होतं का असंच विचारतो ना. बोला ना, काही हवंय का तुम्हाला इथे? हवंय. ही जागा हवी आहे मला. ही माझ्या बिझनेस प्रोजेक्टसाठी परफेक्ट आहे. मग तुमची निवड चुकली. ही जागा विकण्यासाठी नाहीये. हे गुरुकुल. इथे बिझनेसची गणितं मांडली नाही जात, इथे कलेची पूजा केली जाते. इथे नफा तोटा नाही तर संस्कार महत्वाचे असतात.
त्यामुळे तुमचा इथे येण्याचा काहीच उपयोग नाहीये. गुरुकुल काय चाललंय काय तुझं नेमकं? काय साध्य करायचंय तुला? हा? एक मिनिट. माझ्या घरी परत यायचा तुझा प्लॅन तर नाहीये ना? बघ, पुन्हा तुम्ही ओळख काढण्याचा प्रयत्न करताय. अहो, मी तुम्हाला सांगितलं ना की माझा आणि तुमचा काहीही संबंध नाहीये. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, ह्यात मला काडीचाही रस नाहीये. मी नाही ओळखत तुम्हाला. आणि हो, तुमचा माझ्या या गुरुकुलावर डोळा असेल ना, तर तुमचा श्रीमंतीचा मास, सत्तेचा गर्व या पवित्र जागेवर चिपचिप टिकणार आहे. तुम्ही असाल खूप मोठ्या, खूप श्रीमंत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सावली तुम्हाला या गुरुकुलाची वीट सुद्धा हलवू देणार नाही. नको असं नाही करायचं बाळा. गुडगलस की नाही तू? एक घास खा ना प्लीज. नको काकू, मला भूकच नाहीये. आज पण मोनिका काकूने मला इथे सगळ्यांसोबत बसून दिलं नाही. मी नेहमी अशी एकटीच का जेवते? असं नाहीये बाळा. आज डायनिंग टेबलवर सगळे मोठे बसले होते की नाही, त्यांचं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू होतं म्हणून तुला ती नाही म्हणाली. एक घास खा ना प्लीज. तू खोटं बोलतेस काकू. मोनिका काकू का माझ्याशी असं नेहमी वागते? मी तर तिथं सगळं ऐकते. ती बस म्हणली की बसते, उठ म्हणली की उठते, सगळी कामं करते. पण शुभ्रा तिचं ऐकत नाही, हट्टीपणा करते. तरी काकू तिच्यावर ओरडत नाही. ओवी बाळा, कारण शुभ्रा तिची मुलगी आहे की नाही म्हणून तिचे लाड करते. ती आई आहे की नाही तिची? ती बाबाची बायको इथे असती तर ती माझी आई झाली असती ना. ओवी, मी पण तुझ्या आईसारखीच आहे की नाही? मी करते की नाही तुझे लाड? हो काकू, तू खूप चांगली आहेस. पण मोनिका काकू समोर तुलाही फार बोलता येत नाही ना. माझी खरी आई असती तर तिने माझे किती लाड केले असते ना. मोनिका काकूचं तिच्यासमोर काहीच चाललं नसतं. माझी आई तिला चांगलीच ओरडली असती. ओवी बाळा, कुठं असेल बाबाची बायको? आपण शोधूया का तिला? बाबाची बायको आली ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय? बाबाची बायको म्हणजे? अमृता, हे काय चालवलेस तू? काय शिकवतेस त्या पोरीला? हा? बाबाची बायको म्हणे. याला ना घर फोडणं म्हणतात. आणि माझ्या मागे काय वाटेल ते शिकवू नकोस तिला. नाही आई, मी तिला काहीच शिकवलं नाही. आजी, काकूवर ओरडू नका. तिने मला काहीच शिकवलं नाही. मला माझ्या आईची आठवण येत होती म्हणून विचारत होते. ओवी, मी तुला शेवटचं सांगते, हा विषय माझ्या घरात काढायचा नाही. आणि जर का काढलास ना तर माझ्याशी गाठ आहे.